कोथरूड गोळीबार प्रकरणात आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात। या सगळ्याच प्रकरणामध्ये ज्या गँगच्या वतीने हा सगळा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आलेला होता त्या निलेश घायवळ गँगचा म्होरक्या असलेल्या खुद्द निलेश घायवळवर आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या सगळ्याच प्रकरणात टोटल 10 आरोपींविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। लवकरच ही सगळी कारवाईची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा पूर्ण केली जाणार आहे। त्याचबरोबर या सगळ्याच प्रकरणामध्ये निलेश घायवळ जो आता सध्या पर्यटनासाठी परदेशात गेल्याची माहिती समोर येते त्याच्या विरोधात लुकआउटची नोटीस सुद्धा जारी करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरामध्ये हा सगळा गोळीबाराचा प्रकार घडलेला होता। या ठिकाणी रात्री 11:30-12च्या सुमारास प्रकाश धुमाळ नावाचा एक तरुण त्याच्या मित्रांबरोबर गप्पा मारत उभा होता। त्या ठिकाणहून निलेश घायवळ गँग मधल्या काही नंबरकार्यांच्या खरं तर 2-3 दुचाक्या चाललेल्या होत्या आणि या दुचाकींना जागा दिली नाही वगैरे अशा किरकोळ वादातून खरं तर त्यांनी थेटपणे पिस्टल बाहेर काढून त्याच्यातून गोळीबार केला। या गोळीबाराच्या नंतर म्हणजे अक्षरशः स्वतःचा जीव वाचवत प्रकाश धुमाळ हे त्या ठिकाणून पळत गेलेले होते। त्या ठिकाणी रक्ताचा सडा पडलेला होता आणि ही जी घटना आहे ही घटना कोथरूड पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे 100 मीटरच्या सुद्धा आतमध्ये असणाऱ्या इतक्या क्लोज डिस्टन्स मध्ये ही सगळी प्रकार जो आहे तो घडलेला होता। रात्री 11:15च्या सुमारास हे सगळं घडलं। हे टोळके तिथेच थांबले नाहीत तर यांनी तिथून बाहेर पडून थेटपणे बाजूला असलेल्या सागर कॉलनी परिसरामध्ये ते गेले। त्या ठिकाणी वैभव साठे नावाचा एक तरुण उपस्थित होता, त्याला सुद्धा कोयत्याने त्याच्यावरती मार करण्यात आले। या सगळ्या हल्ल्यामध्ये वैभव साठे हा सुद्धा जखमी झाला, त्याच्यावरती सुद्धा रुग्णालयामध्ये उपचार झाले। प्रकाश धुमाळ हे सुद्धा गंभीर जखमी होते, त्यांच्यावरती सुद्धा या सगळ्यामध्ये उपचार जे आहे ते पार पडले। आणि या सगळ्यानंतर मात्र पुणे पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेली होती। मुळात कोथरूड पोलीस ठाण्यापासून इतक्या क्लोज असणाऱ्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडते, पोलिसांना कळतही नाही। एक सोडून 2-2 गुन्हे या निलेश घायवळ गँग कडून केले जातात। मुळात या सगळ्यामधले जे आरोपी आहेत हे सगळेच आरोपी सराईत आरोपी आहेत, यांच्यावर या आधी सुद्धा मकोक्याची कारवाई झालेली आहे। अशा पद्धतीचे सराईत गुन्हेगार थेटपणे पिस्टल घेऊन बाहेर पडतात आणि अशा पद्धतीचा गोळीबार करतात। हे प्रकरणच मुळात खूप गंभीर असल्यामुळे अर्थातच पुणे पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेली होती आणि त्यालाच उत्तर देताना आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपी अटकेत आहेत, बाकीचे 6 आरोपी जे आहेत ते अजूनही फरार असलेले पाहायला मिळतात। या फरार आरोपींमध्ये अर्थातच निलेश घायवळचं सुद्धा नाव आहे। या प्रकरणामध्ये निलेश घायवळ व्यतिरिक्त मयूर कुंभरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक हे आरोपी आहेत। त्याचबरोबर आनंद सादळेकर, मुसाब शेख, अक्षय गोगावले आणि जयेश वाघ हे सगळे या प्रकरणामधले आरोपी आहेत। या सगळ्यांविरोधातच गुन्हे दाखल करण्यात आले। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की या प्रकरणामध्ये निलेश घायवळचा थेट संबंध आहे की नाही, कारण ही सगळी जेव्हा घटना घडली त्यानंतर अनेकदा पोलिसांना सुद्धा हाच प्रश्न विचारण्यात आलेला होता की निलेश घायवळचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे की नाहीये। तेव्हा सुद्धा पोलिसांनी हेच सांगितलेलं होतं की जर या सगळ्या प्रकरणाशी निलेश घायवळचा थेट संबंध असेल तर आम्ही त्याला सुद्धा सोडणार नाही, त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल। आणि या सगळ्यानंतर आता या प्रकरणाचा थेट संबंध निलेश घायवळशी कशा पद्धतीने आहे ते पोलीस तपासातून समोर आलंय। खरं तर या गोळीबारामध्ये जी पिस्टल वापरण्यात आलेली होती ही थेटपणे निलेश घायवळनेच या तरुणांना पुरवलेली होती। आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी निलेश घायवळने त्याच्या गँग मधल्या या सगळ्या नंबरकार्यांना असं सांगितलेलं होतं की गेल्या काही दिवसांपासून आपली दहशत कमी झालेली आहे, त्यामुळे पैसा कमी येतोय, त्यामुळे तुम्हाला आपली दहशत वाढवावी लागेल, आपला धाक पुन्हा एकदा निर्माण करावा लागेल, असं चिथावणीखोर जे काही संदेश आहे तो दिलेला होता या सगळ्या गँग मधल्या सगळ्या मेंबर्सला। आणि त्याच्यानंतरच दहशत वाढवण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी, जी काही दहशत कमी झाली आहे ती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी या गँगच्या वतीने हा गोळीबार आणि कोयता हल्ल्याचा प्रकार घडवल्याचं आता पोलिसांच्या तपासातून समोर आलंय। आणि त्यामुळेच पोलिसांनी थेटपणे निलेश घायवळला सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये सहआरोपी करून घेतलाय। त्याच्या विरोधात लुकआउटची नोटीस निघाली आहे, मकोका अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालाय। त्यामुळे आता निलेश घायवळ पोलिसांच्या अटकेत नेमका कधी येतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तो देशाबाहेर आहे, तो देशात परततो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर तो परत येणार का, जर तो परत आला नाही तर त्याला कशा पद्धतीने देशात आणायचं या सगळ्या विषयीची स्ट्रॅटेजी आता पुणे पोलीस ठरवतील। आणि मग या सगळ्या तपासातून नेमकं काय काय समोर येतं आणि पुन्हा एकदा निलेश घायवळवर मकोक्याचा शिक्का लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आदि शक्ति तू जयोस्तुते, आदि शक्ति तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त
टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते।